सांगती इथल्या सागर लहरी, साध मनाची लाट सुखाची गंध भारती. नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. आज कोकणामध्ये महाराष्ट्राचे को कन्व्हेनर माननीय किशोरजी मांडियन, आमचं एक मोठं सौभाग्य आहे की आमच्या आम आदमी पक्षामध्ये किशोरजी मांडियनसारखे एक प्रचंड उत्तुंग व्यक्तिमत्व असणारं एक मोठं नेतृत्व आम्हाला दिल्लीपासून तर कोकणापर्यंत लाभलं आहे. त्याचं कारण असं की यांनी युनायटेड नेशन्समध्ये वर्ल्ड बँक ह्या स्तरावरती वेगवेगळ्या ऑफिशियल्समध्ये काम केलं आहे. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि आम्ही आमचं सौभाग्य समजतो की किशोरजी आज इथे चिपळूणला कोकणामध्ये आले. आता एकूण त्यांचं येण्याचं उद्दिष्ट आज त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे सचिव माननीय धनंजयजी शिंदे, आज धनंजयजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत करत आज ते चिपळूणला आले. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम आदमी पक्ष हा ज्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये एकूण केवढा स्कोप आहे, काय पद्धतीने हा पक्ष पुढे जाऊ शकतो, त्याच्यावरती आज आम्ही थोडाफार उहापोह करणार आहोत. मुळात आम आदमी पक्षाची गरज काय हा जर प्रश्न विचारला तर 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 1951 पासून प्लॅनिंग चालू झालं, 1951 ते आज 2021 पर्यंत ज्या पद्धतीने गरिबी, ज्या पद्धतीने भ्रष्टाचार, ज्या पद्धतीने प्रशासन वाईटात वाईट कसं चालवावं ह्याचं पूर्ण प्रात्यक्षिक या राजकीय पक्षाने दिलं. आणि त्याच्यामुळे भारतातली ही जी गरिबी आहे ही मुळात गरिबी ही मानव निर्मित आहे, राजकीय पक्षांना निर्मित आहे. भारत कधीच गरीब देश नव्हता, अतिशय श्रीमंत, सगळी संसाधनं असणारा, प्रचंड श्रीमंत असणारा, किती लोकांनी लुटला तरी पण परत श्रीमंत होणारा देश असताना सुद्धा आज हे राजकीय पक्ष यांच्याकडे असं एक्सपर्टीज आहे, यांच्याकडे असं स्किल आहे, यांच्याकडे असं कौशल्य आहे की कुठल्याही श्रीमंत राष्ट्राला, श्रीमंत राज्याला, श्रीमंत जिल्ह्याला, तालुका पंचायतीला तर ग्रामपंचायतीपर्यंत गरीब कसं करायचं याचं अतिशय आर्थिक मोठं मॉडेल म्हणजे हे राजकीय पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे आज किशोरजींनी बोलताना सांगितलं की दिस इज अ फेल स्टेट, आणि ज्या अर्थी हे फेल स्टेट आहे त्याचाच अर्थ असा की आमच्याकडे आम आदमी पक्षाला इथे प्रचंड स्कोप आहे, प्रचंड विकासाला संधी आहे. त्याचं कारण असं की आम आदमी पक्षाने जे काय केलंय ते आज लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे आम्ही हे करणार किंवा करू अशातला भाग नाही की पहिल्यांदाच आज आम आदमी पक्ष असा एकच पक्ष आहे की संपूर्ण देशामध्ये जी बजेट्स आहेत, कारण शेवटी विकासाला तुम्हाला बजेट पाहिजे, बजेटसाठी त्याची मॅनेजमेंट पाहिजे, आर्थिक स्तोत्र पाहिजे. आर्थिक स्तोत्र तर प्रचंड आहे, इतके प्रचंड आहे की त्याचं लिमिट नाही. पण एवढे आर्थिक स्तोत्र असून, इतका प्रचंड पैसा असून, इतकी संपूर्ण संपत्ती असून सुद्धा लोकांची गरिबी दिवसेंदिवस वाढते. त्याचं गणित असं की ज्या पद्धतीने सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि खासदार हे ज्या पद्धतीने ॲट दॅट रेट म्हणजे ज्या रेटने श्रीमंत होतात तेवढ्याच डायमॅट्रिकली अपोजिट त्याच रेटने सामान्य लोक गरीब होत आहेत. तर हे जे इक्वेशन आहे, हे जे समीकरण आहे हे भयंकर दारिद्र्याचं समीकरण आहे. आता तुम्हाला सिंपल गोष्ट आम्ही आम आदमी पक्षाची सांगतो. काय महत्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट पासून संपूर्ण स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिजमध्ये संपूर्ण बजेट बघितलं की सर्व बजेट डेफिसिट आहे. म्हणजे काय की त्यांना जेवढं उत्पन्न आहे आणि त्यांचा जो खर्च आहे बेसिक तोही तो सांभाळता येत नाही. मग ते डेफिसिट फायनान्स पैसे छापून ज्या पद्धतीने महागाई वाढवतात. दिल्ली एकच स्टेट आहे, आम्ही जे काय बोलतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली एकच स्टेट आहे की आमच्याकडे सरप्लस फंड आहे, आम्ही डेफिसिटमध्ये नाही. म्हणजे थोडक्यात आम्ही नफ्यामध्ये आहोत.
आणि काही लोक खिल्ली उडवतात की आम आदमी पक्ष दिल्ली काय करतो, लोकांना पाणी फ्री देतो, काय करतात एज्युकेशन फ्री देतो क्वालिटीचं, हे लोकांना पैसे वाटतात. आमचं एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून साधं गणित तुम्हाला सांगतो की आम्ही लोकांना पैसे वाटतो, लोकांना शिक्षणासाठी, हेल्थसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी, पाण्यासाठी पैसे वाटतो, पण ते आम्ही डेफिसिट मधून नाही देत. जो आमचा फंड आहे, जो आम्हाला टॅक्स रेव्हेन्यू मिळतो, तो केवळ आम्ही खात नसल्यामुळे आणि आम्ही इतर लोकांना, ब्युरोक्रॅट्सना खाऊन देत नसल्यामुळे तोच पैसा शेवटी आम्ही सामान्य लोकांवर जातो. आणि पैसा हा कोण देतो? सामान्य लोक सुद्धा पैसे देतात. त्याच्यामुळे हे जे मॉडेल आहे आमचं की सामान्य लोकांचा पैसा त्यांच्या कल्याणासाठी वापरणं, हीच तर घटना आहे. वी द पीपल. त्याच्यामुळे महत्वाची जी गोष्ट आहे, आम आदमी पक्ष ही एक प्रकारे आर्थिक क्रांती आहे. ही केवळ भ्रष्टाचार विरोधी संघटना नाही, भ्रष्टाचारी विरोधी संघटना आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं जर आजचं फ्युचर काय असेल तर ही एक आर्थिक क्रांती आहे, ज्याच्या करून तुम्हाला काय होईल, ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत काय करता येईल, संपूर्ण स्टेट एक प्रॉस्परस श्रीमंत होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी बजेटवरती कंट्रोल करणं, कमीत कमी पैशात एस्टिमेट्स करणं आणि केलेलं काम जास्तीत जास्त पिरियड पर्यंत टिकणं. जसं जापनीज कल्चरमुळे आज जापनीज लोक का श्रीमंत आहेत? कारण ते प्रामाणिक आहेत. आपण का गरीब आहोत? कारण आपण अप्रामाणिक आहोत. तर सिंपल गोष्ट, बाकी सगळं सोडा, प्रामाणिकपणा तुमच्या ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा येतो आणि ज्या वेळेला तुम्ही पब्लिक एक्सपेंडिचर खर्च करता, तो प्रामाणिकपणाच आपल्याला प्रॉस्पेरिटी आणतो. आणि ही गोष्ट सामान्य व्होटर्सना कळली आहे आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस अंडर करंट असं आहे की काही पक्षांच्या दबावामुळे समोर येऊन काम करणं कठीण पडतं, पण ज्या वेळेला व्होटिंग येतं त्यावेळेला कुठल्या पक्षाचा दबाव नसतो. सुदैवाने आपल्याकडे गुप्त मतदान पद्धती आहे. तर आमचा या गुप्त मतदान पद्धतीवर विश्वास आहे आणि आम्हाला भविष्यात अशी प्रचंड आशा आणि खात्री आहे की आम आदमी पक्ष आणि आमचं मॉडेल हे केवळ कोकणामध्ये, केवळ देशामध्ये नाही, हे जागतिक मॉडेल बनेल. किशोर जी, आप क्या कहेंगे? देखिए, आम आदमी पार्टी 212 में पैदा हुई, 2012 में। थैंक यू। उसका मतलब 8 बरस 9 बरस पहले। अब अगर आप सारी दुनिया देखोगे तो इसेंशली आपको 3 तरीके की सरकार है या रेजीम्स है। एक अथॉरिटेरियन, एक डेमोक्रेटिक और कोई बीच में है। असल ये है कि कोई प्योर डेमोक्रेटिक सरकार है नहीं, सबकी डेमोक्रेटाइजेशन हो रही है। आपने देखा अमेरिका में कि हम सोचते थे कि वो बहुत डेमोक्रेटिक थी, फिर ट्रंप के साथ वो पीछे चली गई, फिर बाइडेन के इलेक्शन के बाद वो अभी आगे बढ़ रही है। आपने देखा कि वेस्टर्न यूरोप में भी बदलाव हो सकता है। मेर्केल के साथ जर्मनी आगे चले गई मगर हंगरी पीछे चले गई, टर्की एर्दोगान के साथ पीछे चले गई। तो ये जो प्रोसेस है डेमोक्रेटाइजेशन का, ये एक दरिया के जैसे आगे पीछे चलते आते जाएगा और हमारी कोशिश होनी चाहिए कि इसको आगे और आगे ही बढ़ाए, डीपन करे डेमोक्रेसी को। और डेमोक्रेसी 2 तरीके की डेमोक्रेसी होती है, एक पॉलिटिकल डेमोक्रेसी और दूसरी इकोनॉमिक डेमोक्रेसी। पॉलिटिकल डेमोक्रेसी का मतलब कि हम सबको एक वोट है और हम वोट दे सकते हैं और हमारे को जो सरकार बनानी है हम खुद के हाथों के साथ वोट करके बना सकते हैं। वो इंडिया में अब तक अच्छी तरह चल रही थी, अब सवाल उठा है। दूसरी बात है इकोनॉमिक डेमोक्रेसी। वो लोग सोचते नहीं हैं, जब इकोनॉमिक इनइक्वालिटी, जब आपके 1% लोग 80 से 90% वेल्थ कंट्रोल करते हैं तो उस वोट का कुछ फिर फायदा नहीं। तो बहुत जरूरी है कि हम दोनों पॉलिटिकल इक्वालिटी प्रिजर्व करें और इकोनॉमिक इक्वालिटी भी प्रिजर्व करें। तो आम आदमी पार्टी की जो फिलॉसफी है, जो सोच है, लोग
पूछते हैं आपकी सोच क्या है, हमारी सोच है वी आर नॉट लेफ्ट, वी आर नॉट राइट, वी आर नॉट सेंटर, बट वी आर इन द फ्रंट। इसका मतलब जो प्रॉब्लम हमारे सामने आएगा उसको एविडेंस देखकर हम उसको सोल्यूशन करेंगे। हम सोल्यूशन ओरिएंटेड पार्टी है, हम सिर्फ खुद को ऑल्टरनेटिव के साथ नहीं बेचते हैं। तो ये हमारा बेसिक फंडामेंटल है। अभी अगर आप देखोगे कि लास्ट 10-12 बरस में कई देशों में थर्ड ऑल्टरनेटिव निकला है। अमेरिका में ब्लूमबर्ग ने कोशिश की, ट्रंप और बाइडेन के बीच में नहीं, और उन्होंने पहले भी कोशिश की थी। अर्जेंटीना में, ब्राजील में, इटली में 5 स्टार पार्टी है, यूनाइटेड किंगडम में UKIP है, मगर वो आए हैं और वो पीछे चले गए 10 बरस में। सिर्फ एक ही देश में एक ही पार्टी है जो मूवमेंट के इंडिया अगेंस्ट करप्शन के बाहर निकली, पार्टी बनी और बनकर राज करने उसने शुरू किया। राज करके उसने बताया कि एक नया पैराडाइम इंडिया के लिए कौन सा है, और वो दिल्ली में बन रहा है, कंप्लीट नहीं है। और उसके बाद सिर्फ दिल्ली में नहीं, हम पंजाब में अपोजिशन बन गए, वेस्टर्न यूपी में हमें लोकल बॉडीज की सीट है। अभी कुछ दिन पहले सूरत में हमने कांग्रेस को डिस्प्लेस कर दिया, हमें 28 सीट मिली। राजकोट में, महाराष्ट्र में हम सोते सोते हमें 130 मिल गए ग्राउंड लेवल पर। और अब गोवा में है 20 तारीख को जिला का इलेक्शन, कर्नाटका में म्यूनिसिपैलिटी का इलेक्शन, और फिर हम पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, हरियाणा, हम दो यूपी में भी लड़ने वाले हैं दूसरी बरस और 2022 में। तो हमारा एम, विजन है कि हम नया भारत बनाएंगे। आपने कहा कि अपने कंट्री फेल है, उसका जरा एक्सप्लेनेशन दीजिए। देखिए, अब पानी का मुद्दा लीजिए। 3 of the richest countries in oil, ईरान, वेनेजुएला और नाइजीरिया, वो सबसे फेल्ड स्टेट्स है। उनके पास पैसा भी है, ऑयल भी है, उनके पास बहुत प्रेशियस कमोडिटी है, उनके पास रिजर्व है 50 बरस के लिए। वो फेल हो गए करप्शन के कारण, मिसयूज एंड अब्यूज ऑफ फंड्स, लैक ऑफ गवर्नेंस। कोई भी पार्टी आई, भागीदारी में उन्होंने देश को लूट लिया। ये सब कॉलोनियल कंट्रीज थे। हम कहते हैं कि बाहर के लोग ने आके हमें लूटा, मगर हमारे, अगर मैथमेटिक्स करोगे इसके, हमारे अंदर के लोगों ने तो और भी लूटा है। तो अगर आप भारत को देखोगे पानी के मुद्दे से, हमारे पास हिमालय है जहां बहुत बर्फ है, जितनी अंटार्कटिका में है और जितनी आर्टिक में है। हमारे पास 7 या 10 पवित्र नदियां हैं, दोनों तरफ हमें दरिया का पानी है। और जो साउथ वेस्ट मानसून आती है और साउथ ईस्ट मानसून आती है, इस देश में जहां इतना पानी है, हम एक प्लास्टिक बॉटल से पानी पी रहे हैं। ये शर्म की बात है, ये शर्म की बात। और उस प्लास्टिक से हमारे नदियां चोक हो गई है, तो पोल्यूशन हो गई है, और हम उस डायरेक्शन में और ही और जाते हैं। ये हमें रोकना पड़ेगा। और आम आदमी पार्टी इस बारे में एक होलिस्टिकली सोच रही है। हमारे एजुकेशन क्यूरिकुलम में बच्चों को, हैप्पीनेस क्यूरिकुलम में, अपना एंटरप्रेन्योरल क्यूरिकुलम में, ये चीजें कि उनको इस चीजों में को सोचना है एज कंज्यूमर, एज प्रोड्यूसर। तो मैं आपसे अर्ज करता हूं कि अगर आप दिल्ली जाओगे, आप जाके हमारे स्कूल देखिए, आपको रोना आएगा कि ड्राइवर का बेटा, एक ऑटो रिक्शा वाले का बेटा एयर कंडीशन क्लासरूम में पढ़ रहा है, एक स्मार्ट बोर्ड पर उसकी टीचिंग हो रही है, उसकी लेबोरेटरी, उसका जिम्नेजियम, ओलंपिक साइज स्विमिंग पूल, जो मुंबई के टॉप स्कूल्स को नहीं है, इनको है। आपको रोना आएगा कि ये इंडिया में हो सकता है। चेंज इज पॉसिबल।
निराश मत हुए, आम आदमी पार्टी आपके लिए ठहरी है और आपके लिए। थैंक यू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. माझं नाव मोहम्मद उस्मान बगदादी. स्थायिक मी वाघविऱ्यातलं आहे तसं, पण गेल्या 30 वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये राहतो आणि आम आदमी पक्ष 2012 सालीपासून मी जॉईन केलेला आहे आणि माझ्यावर एक जबाबदारी ठाणे जिल्ह्याची टाकलेली आहे. को कन्व्हेनर म्हणून ठाणे जिल्हे आम आदमी पक्षाचं काम करतो. कोकणात आम आदमी यावे, इथे राबावे ही माझी इच्छा आहे. म्हणून आज आम्ही इथे पत्रकार परिषद पण घेतली आहे, लोकांची साठगाठ पण केली, लोकांची मिळणं पण झालं आहे. आम आदमी पक्ष म्हणजे सामान्य माणसांचा पक्ष, साधारण माणसाचा पक्ष आणि प्रामाणिक माणसाचा पक्ष आहे. आणि माझी एक इच्छा अशी आहे की जे आज आम आदमी पक्षापासून जे दिल्ली भोगतोय, म्हणजे दिल्ली जे सुख भोगतोय ते सुख आमच्या कोकणवासियांना पण मिळालं पाहिजे, ही माझी प्रथम इच्छा आहे. त्याकरिता आम्ही आज आमचे पदाधिकारी राज्य लेवलचे इथे आलेले आहेत आणि संपर्क आणि संवाद यात्रा करत आहेत. इथले काही स्थानिक मुद्देसुद्धा आहेत. म्हणजे आज आपण चिपळूण ठिकाणी बसलो आहोत, तर चिपळूणात पाण्याचा एक मोठा प्रश्न आहेच. कारण आपल्याकडे कोयना डॅमचं पाणी सुटलं जातं, पण चिपळूणला गोलकोट रोडच्या बाजूला म्हणजे माप आणि गोलकोट गावासाठी जी पाणीची उपलब्धी आहे ती खाडीच्या म्हणजे खालच्या साईडला ते जॅकवेल आहे आणि त्याच्यात काय होतं, उधाणाचं जेव्हा पाणी येते उन्हाळ्यात तेव्हा ते पाणी खारच होत जातं आणि लोकांना पाण्याचा खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट इथे आहे की गोलकोट आणि माप हे त्याच्या चारू बाजूला पाणी आहे आणि एका पावसाळ्यात जर कोयना नदीचा धरण सोडला जातो तेव्हा तो पाणी शहरामध्ये घुसतो, चिपळूण बाजारपेठात सुद्धा घुसतो आणि परत घरामध्ये पण घुसतो आणि लोकांना खूप त्याचा त्रास आहे. तर हा एक मोठा हे आहे. तर माझी अशी मागणी आहे या इथल्या राजकीय लोकांनी आणि जर आम आदमी पार्टीवर विश्वास टाकला तर नक्कीच यावर आम्ही काम करणार आहोत की ह्या गोलकोट आणि मापच्या बाजूला जे रिटेनिंग वॉल टाकूया. कारण पाणी ते नदीचा जे प्रवाह आहे तो जोराने धावतो ते पाणी पलट नाही झालं पाहिजे, ही अशी ह्या लोकल याच्या हिशोबाने माझी एक मागणी होती. तरुणांच्या दृष्टीनं आम आदमी पार्टी किती महत्त्वाची वाटते किंवा काय वाटते की तरुण किती ताकदीनं आम आदमी पार्टीला एकदा स्वीकारतील? आता तीच जी एंट्री झालेली आहे एस्टॅब्लिशमेंटशिवाय छात्र युवा संघर्ष समिती जी आहे आम आदमी पार्टीची ते आत्ताच एस्टॅब्लिश झालेली आहे. पण एकंदरीत चित्र बघता जे आत्ता सिविक पोल झालेले पंजाबमध्ये किंवा सुरतमध्ये जे चित्र निर्माण झालेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे ग्रामपंचायतीची निवडणूक होती त्यात जे रिझल्ट्स आलेले आहेत ते खूप चांगले दिसत आहेत. आणि तरुण म्हणून माझी स्वतःची एक माझा स्वतःचा विचार असा आहे की आम आदमी पार्टीने दिल्लीत जे काम केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आणि एज्युकेशनचा जो बजेट होता दिल्लीचा 2012च्या दरम्यान तो जवळपास 2000 कोटीचा होता आणि आजच्या तारखेत दिल्लीचा एज्युकेशन बजेट 16,000 कोटी, जवळपास 16,500 कोटीचा बजेट आहे. तर तरुण मंडळी जी आहे आमच्या स्टेटमधली किंवा कुठे भारतात कुठेही गेलात तर एज्युकेशन हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे त्यांच्यासाठी. आज तुम्ही जाऊन कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूशनमध्ये गेलात तर तुम्हाला तिकडची परिस्थिती बघून एकच प्रश्न उद्भवेल, तो आहे की ह्या इन्स्टिट्यूशन्समध्ये फंडिंग एवढी का कमी होत चाललेली आहे आणि जे एस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टीज आहेत किंवा अपोजिशन जो आहे त्यांचं काय ह्याच्यावर त्यांची काय अपोजिशन आहे किंवा काय भूमिका आहे. आणि भविष्यात जर ह्या गोष्टींचा समाधान शोधायचं असेल तर आज जे दिल्लीत चाललं आहे तेच समाधान आहे आणि पुढे आम आदमी पार्टीला खूप स्कोप आहे तरुणांमध्ये पण आणि इतर सगळ्या वर्गांसाठी सुद्धा. नमस्कार, माझं नाव धनंजय रामकृष्ण शिंदे आणि मी आम आदमी पक्ष महाराष्ट्राचा सचिव आहे. आपण एकंदरीत जर बघितलं देशातली आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जे स्थित्यंतर झालेलं आहे म्हणजे 2014 सालापासून आत्तापर्यंत ज्यावेळेस अच्छे दिनचं स्वप्न आपल्याला दाखवण्यात आलेलं, दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं स्वप्न आपल्याला दाखवण्यात आलं किंवा मग अच्छे दिन आएंगे 15 लाख प्रत्येकाच्या खिशामध्ये जमा होते आणि अशा भुलभुलैयांच्या परिस्थितीमधनं आपण चाललेलो आहोत. आणि 2016 साली आपल्यासमोर नोटबंदी आली, आपल्या खिशातले पैसेसुद्धा काढून घेण्यात आले, त्याच्यानंतर GST आलं आणि आता दुर्दैवाने गेल्या वर्षभरामध्ये जो काही कोविडचा काल तयार झालेला आहे त्याच्यात देशातली गरिबांची
संपत्ती अजून कमी झालेली आहे, पण अडाणी अंबानींची संपत्ती दुप्पट झालेली आहे. आणि ह्या अत्यंत युद्धजन्य परिस्थितीमधनं आपला भारत म्हणून राष्ट्र एक पास ऑन होत आहे. आणि अशा परिस्थितीत राजकीय पक्ष जो आहे तोच लोकांच्या त्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत. कारण सगळे रोटी कपडा मकानचे जे प्रश्न असतील, जगण्याचे जे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं राजकीय संस्थेतनंच शोधली जातात, सरकारच त्यांना मदत करतं. तर आम आदमी पक्ष आजच्या घडीला भारतातला क्रमांक 3चा पक्ष आहे. पहिला BJP, दुसरा काँग्रेस आणि तिसरा आम आदमी पक्ष आहे, ज्याचं दिल्लीमध्ये पूर्ण राज्य आहे. पंजाबमध्ये आपण नंबर 2वर विरोधी पक्ष पदावर आहोत. गोव्यामध्ये आपल्याला 6.5% मतं मिळालेली. आणि गेल्या म्हणजे 2013ला तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यांदा सत्तेवर आलो, 15 साली दुसऱ्यांदा पूर्ण सरकार आलं आणि 5 वर्षाचं जे काम होतं त्याची पोचपावती दिल्लीमध्ये आपल्याला 2020मध्ये मिळालेली. आणि ह्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावतात. आपल्याला दिल्ली, पंजाबच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले बरेचसे प्रतिनिधी निवडून आलेले, जवळजवळ 100पेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. मागच्या जानेवारीमध्ये 2 महिन्यापूर्वी गोव्यामध्ये जिल्हा परिषदेचा पहिला सदस्य निवडून आला. आणि आत्ता नुकत्याच 15 जानेवारीला जी महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यात जवळजवळ 150 ठिकाणी आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आता आपण महाराष्ट्राचा विचार जर केला, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पसरलेले आणि महाराष्ट्र हे खरोखर एक राष्ट्र आहे. म्हणजे आपल्याला समुद्र आहे, आपल्याकडे सुपीक जमीन आहे, आपल्याकडे धरणं आहे, नद्या आहेत, पाणी आहे. आणि मराठवाडा, विदर्भासारखा जिथे दुष्काळ पडतो, असं जिथे प्यायला पाणी नाही आहे अशी सुद्धा परिस्थिती असणारा प्रदेश आहे. किंवा गडचिरोली, चंद्रपूर जो अत्यंत घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. तर असा महाराष्ट्र आम्ही असं ठरवलं की जर पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती किंवा ठिकठिकाणी जर चांगल्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असेल, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानातल्या मूल्यांवरच काम करतोय आणि तीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे, ज्याच्यात सर्व माणसं समान आहेत, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, घटनेच्या 21व्या कलमानुसार प्रत्येक जण समान आहे. आणि ही व्यवस्था म्हणजे जगण्याचा अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार निर्माण करून ती तशी व्यवस्था निर्माण करायची प्राथमिक जबाबदारी ही सरकारची असते. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जी आपली 150 माणसं निवडून आली, प्रत्येक आम्ही असं म्हटलं की ही माणसं स्वतःच्या कर्तृत्वावरती एकत्र आली, गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती त्यांना मदत केली गेली, राज्य समिती त्यांच्याबरोबर उभी राहिली. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे 450 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपतींच्या वेळेस स्वराज्य स्थापनेच्या वेळेस जी परिस्थिती होती की सर्वसामान्य आम आदमी किंवा ज्याला रयत म्हटलं जातं, तर त्याच पद्धतीची परिस्थिती ह्या ठिकठिकाणी उद्भवलेली. आणि आम्ही बघितलं की म्हणजे महाराजांच्या काळी आपल्याला माहिती आहे की शत्रू सैन्याकडे 6 ते 7 लाख सैनिक असायचे, घोडदळ असायचं, हत्ती असायचे, शस्त्रास्त्र असायचे आणि आपले मावळे किती तर 25-30 हजार मावळे त्यांना हे हरवायचे. तशीच गोष्ट दिल्लीतल्या 2020च्या निवडणुकीमध्ये पण झालं. आपण भारतीय जनता पक्षाला पाणी पाजलं अक्षरशः. महाराष्ट्रातले जे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तिथे प्रत्येक निवडणुकीत ही छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या निवडणूक म्हणजे लढाईची एक म्हणजे गाथा आहे किंवा त्या लढाईसारखीच लढाई झालेली आहे. असं आम्ही गेल्या फेब्रुवारी 13 पासून ते फेब्रुवारी 23 पर्यंत 4 टप्प्यांमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचा. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 जिल्हे जिथे आपले हे 150 लोक निवडून आलेले आहेत, तर ह्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गावामध्ये जाऊन, त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना अरविंद केजरीवाल यांनी स्वराज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य ह्या संकल्पनेवर आधारित आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतल्या मूल्यांवर आधारित आहे. तर ते आणि त्याचा आपण त्याच्या घरामध्ये जाऊन सत्कार करायचं ठरवलं. आणि फक्त त्या कुटुंबियाला आपण भेटणं आणि कार्यकर्ता, तुम्हाला माहिती आहे की राजकीय कार्यकर्ता असो, सामाजिक कार्यकर्ता असतो, तो काम करतो म्हणजे एक प्रकारे घरावरती तुळशीपत्र ठेवून तो काम करत असतो. तर अशा कुटुंबियाला एक आश्वासन देणं, विश्वास देणं की आम आदमी पक्षाची राज्य समिती तुमच्यासोबत आहे. आणि त्या गावामध्ये एक वेगळा मेसेज जातो, कारण प्रस्थापित भूमाफिया असतील, पाणी माफिया असतील, टँकर माफिया असतील, शेती माफिया असतील किंवा सरकारकडून येणाऱ्या योजना ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त स्वतःलाच कशा काय मिळतील आणि उर्वरित 90% गावाला त्या योजना पोचत पण नाहीत, मिळत पण नाहीत, अशा माफियांच्या विरोधात लढून आलेल्या ह्या माणसांना एक ऊर्जा देण्याचा आपला हा प्राथमिक विचार होता. तर मग दुसऱ्या टप्प्यात आपण म्हणजे 4 दिवसापूर्वी सुरुवात केली. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आज आपण रत्नागिरीमध्ये आहोत, चिपळूणमध्ये आहोत. कोकण ही नवरत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं. आपण हे मी स्वतः गेले 30 वर्षापासून शाळेतल्या पुस्तकांपासून वाचतोय. कोकणाने नुसत्या महाराष्ट्राला किंवा भारताला नाही तर जगाला एवढी चांगली माणसं दिलेली आहेत. पण जेव्हा आम्ही आज सकाळी तुमच्या कोल्हापूरवरनं येत होतो कराड मार्गे आणि कराड मार्गे खाली जेव्हा कोकण सुरू झाला
आणि जी रस्त्याची जी अवस्था आहे, खडतर रस्ते, म्हणजे जे अंतर साधारणपणे 100 किलोमीटरचं अंतर आम्हाला यायलाच 3 तास लागले, एवढे खराब रस्ते आहेत. आणि आजूबाजूची जी परिस्थिती आहे ना, गरिबी जी आहे ना, ती ढळढळीत असा फरक दिसतो. म्हणजे पांढरा रंग आणि काळ्या रंगामध्ये आपण जर बघितलं जो डिफरन्स असतो ना, तशा पद्धतीचं, म्हणजे एका वेळेस सुपीक प्रदेश आहे आणि घाट उतरल्यानंतर जो कोकण दिसतोय त्याच्यातली एवढी विदारक परिस्थिती आहे. रस्ते धड नाही आहेत, लोकांची गरिबी पण प्रचंड प्रमाणात आहे. आम्ही मगाशी चाललोय 2 तासापूर्वी चिपळूणमध्ये, आणि आम्ही विविध लोकांना भेटलो, जे व्यावसायिक आहेत, सर्वसामान्य सामाजिक संस्थांची लोक आहेत, निवडून आलेले विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातनं एक गोष्ट कळली की आपण जर चिपळूणचा विचार केला तर इकडच्या लोकांनी स्वतः चिपळूणचा विकास केलेला आहे. रत्नागिरीतल्या लोकांनी स्वतःच्या हिमतीने हे केलेलं आहे, विकास केलेला आहे. आणि सगळ्या साधन सामुग्री असणारी कोकण भूमी, म्हणजे कोकणातला हापूस आंबा आपण जगात सगळीकडे पोहोचवतो, पण कोकणातल्या प्रत्येक माणसाची अवस्था जी आहे, त्याला शिक्षण काय मिळतं, जर तो आजारी पडला, पाड्यापाड्यावर वस्तीवर असणारा आपला जो बांधव आहे, त्याला आरोग्य व्यवस्थेसाठी जर घरात कोणी बाळंतण असेल तर तिला प्रसूतीसाठी जाण्यासाठी जवळ हॉस्पिटल आहे का, मुलांना किती किलोमीटर चालत जाऊन शाळेत जावं लागतं, डोक्यावरती हंडे घेऊन अजूनही पाणी आणावं लागतं. जी काय वेगवेगळी धरणं सांगितली, सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये पडतो, तरी सुद्धा काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. धरणं जी आहेत, गेले 20, 25, 30 वर्ष धरणांची कामं चाललेली आहेत, ती पूर्ण नाही आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा, म्हणजे जसं आपण दिल्लीमध्ये म्हटलं की गुड गव्हर्नन्स, तर गेल्या, म्हणजे बॅरिस्टर नाथपै हे कोकणचे सुपुत्र आहेत, डॉक्टर मधु दंडवते हे कोकणचे सुपुत्र होते, आणि ते जी काही सर्वसमावेशक भूमिका घेऊन राजकारण करायचे, सगळ्यांना बरोबर घेऊन करायचे, गेल्या 20-25 वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर ती जी एक वैचारिक भूमिका होती, ती भूमिका संपून इथे फक्त राडा संस्कृतीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि ही संस्कृती बदलणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या राडा संस्कृतीमध्ये सर्वसामान्य माणसाचे रोटी कपडा मकानचे प्रश्न जे आहेत ते सुटले जात नाहीत. आणि म्हणूनच आम आदमी पक्ष कोकणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीवर एक संघटना बांधणीचं काम करत आहे. येणाऱ्या काळातल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्या निवडणुका लढणार आहोत. आणि देशाच्या संविधानावर विचार असणारी लोक जी आहेत, किंवा बॅरिस्टर नाथपाई सारख्या माणसासारख्या, किंवा डॉक्टर मधु दंडवतेच्या विचारावर श्रद्धा असणारी माणसं जी आहेत, या सगळ्या लोकांनी कुठच्याही विचारधारेची असतील, ज्यांना वाटतंय की कोकणाचा खरोखर आता विकास झाला पाहिजे. कॅलिफोर्निया आपण गेले 50 वर्ष ऐकतोय, पण आता खरोखर वेळ आलेली आहे. तर आम्ही सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करतोय की या सगळेजण आपण एकत्रितपणे ही जी प्रस्थापित घराणेशाहीची जी राजकारण करणारी जी लोक आहेत, त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती कोकणामध्ये काम करूया. आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.